भन्नाट रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत. मी राजेश्री कदम. चला तर आज मस्त पालक घालून भाकरी आणि त्याच्याबरोबर वांगं फ्राय, अतिशय कॉम्बिनेशन सुंदर लागतं ह्याचं. तर नक्की ट्राय करा किंवा सुक्या कुठल्याही भाजीबरोबर छान लागतं. तर मी पालक स्वच्छ धुवून निवडून घेतलेले आहेत, पानं फक्त घेतलेले आहेत आणि थोडीशी मोठी मोठी कट करून घ्यायची आहे. जास्त बारीक तुम्ही कट केला तर त्यातला सगळा अंश निघून जातो कुठल्याही पालेभाजीचा. तर ते पालेभाजी थोड्याशा मोठ्याच ठेवायचं. आणि एक वाटी मी ज्वारीचं पीठ घेतले, फुल्ल भरून घेतले, म्हणजे 2 भाकरीचे पीठ घेतलेले आहे. जेवढं तुम्हाला बनवायचं आहे तितकं तुम्ही ते पीठ घेऊ शकता. एक वाटी पालक कट केलेला, थोडासा जाड कट केलेला आहे. चवीपुरतं मीठ घालूया त्याच्यामध्ये, नाही घातला मीठ तरी चालू शकतं. आणि तुम्ही पालक पाहू शकता अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे. आता हे पाण्यामध्ये मळून घेऊ. तर मी नॉर्मल गारं पाणीच वापरते, कारण ही माळाची ज्वारी आहे आणि चिकटपणा असतो त्या ज्वारीला. तर बऱ्याच ज्वारीच्या पिठाला उतुनी घालावं लागते, नाहीतर भाकरी येत नाही आहेत. आणि जेवढं तुम्ही असं मर्दून मर्दून मळाल ना पीठ, तितकं भाकरी गोडीला लागते, चविष्ट लागते. बरेच जणी भाकरीला असं मळणं मळताच असं पटकन बडवतात भाकरी, ते चवीला लागत नाही. अशा पद्धतीने घट्ट पीठ ठेवायचं आहे. त्यातला मोठा गोळा काढून घेतला. आता तोच देखील मर्दून मर्दून असं घ्यायचा आहे, म्हणजे तो जेवढं तुम्ही असं हाताने मर्दाल ना तितकं ते चवीला भाकरी गोडीला लागते. आणि तो गोळा आता आपण थापून घ्यायचा आहे. तोपर्यंत तवा तापायला ठेवायचा. भिडाचा तवा असल्यामुळे त्याला तापायला खूप वेळ लागतो. आणि तो इकडं तवा तापतो तोपर्यंत आपण भाकरी थापून घ्यायची आहे. ही बाजूला काढून घेऊ आणि इथं खालीच आता थापून घेणार आहे. असं पीठ टाकायचं खाली आणि थापून घ्यायचं. आणि खूप मस्त मग कुठल्याही ज्या पिठामध्ये तुम्ही ही पालक किंवा कुठलीही भाजी आवडीचे तुम्ही ॲड करू शकता. मग ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, तांदळाचं पीठ किंवा नाचणीचं पीठ, कोणतंही पीठ चालतं, की ज्वारीचंच पीठ लागतं असं काही नाही. आता ही भाकरी थापून झालेली आहे. आता तव्यावरती ही टाकून छान असं, तवा गरम झालेला आहे. आता ह्याला पाणी लावायचं आणि पाणी पटकन ती भाजली खालची बाजू तर लगेच लावायचं, नाही तर भाकरीला काय होतं, असं तडे पडते आणि चिरा पडतात. आता ही पचली गेलेली आहे भाकरी, म्हणजे भाजली गेलेली आहे. ह्याला पलटी करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं. हे पहा. आणि ज्वारीमध्ये म्हणाल तर जवळजवळ 80 ते 85 व्हरायटी ज्वारीमध्ये असतात. तर आम्हाला फक्त 2-3च ज्वारीची नावं माहिती आहे बरं. एक तर शाळू किंवा हायब्रिड, अशा 2-3 ज्वारीची नावं माहीत आहेत. तर जवळजवळ 85 ज्वारीचं तुम्हाला नावं माहीत आहेत का? नाही ना. तर मार्केटमध्ये तुम्ही गेलात तर अशी पोती भरून ठेवलेली असतात आणि वेगवेगळी त्याची नावं असतात. नक्की पहा. तर आता ही दुसरी देखील थापून झालेली आहे. आणि आता आपण ती भाकरी काढली की लगेच ही भाकरी त्याच्यावरती तव्यावरती टाकून भाजून घ्यायची आहे. आणि ही भाजीला म्हणजे जर चिकन मटण असेल तरीसुद्धा ही भाकरी चालते, किंवा बरेच मोठी पण म्हणा किंवा लहान मुलं म्हणा तर पालक खात नाहीत. आणि भरपूर गुणधर्म असलेला पालक, जर ज्याची आता म्हणाल तर BP म्हणा, शुगर म्हणा, तर त्याच्यापेक्षा रक्तदाब, उच्च रक्तदाब ज्याचा असेल तो नियंत्रणात राहण्यासाठी ही पालक मदत करते. नक्की ही भाजी आठवड्यातनं एकदा तरी खाल्लीच पाहिजे. आता ही गॅसवरती भाजून घेऊ. बरेच जणी गॅसवरती भाजत नाहीत, कारण का तर त्यातला विषारी द्रव बाहेर येतो असं म्हणतात, म्हणून ते बरेच जणी गॅसवरती भाजत नाहीत, तव्यामध्येच भाजतात. आता ही मस्त बनवून भाकरी तयार झालेली आहे पहा. कलर तरी ती किती छान आलेला आहे. आता मी वांगं घेतलेलं आहे, मळीचं वांगं किंवा कुडचीचं वांगं घ्यायचं आहे. तर मी कुडचीचं वांगं निवडलेलं आहे. तर वांग्यामध्ये सुद्धा बरेच व्हरायटी आहेत. काही वांगे शिजतात तर काही वांगे शिजत नाहीत. आता अशी स्लाईस करून घ्यायची आहेत वांग्याची. आणि मग ह्याच्यावर सुक्कं भाजी किंवा वांगं फ्राय कोणतंही खावा, किंवा उसळी चालतात, कोणत्याही उसळी चालतात. आता याला मधून असं कट मारून घ्यायचं आहे, म्हणजे जो आपण आता मसाल्याला लावणार आहे तो बरोबर व्यवस्थित लागला जातो असा कट मारल्यानंतर. आणि तुम्हाला हे दाखवते पहा. कट मारल्यानंतर त्या बरोबर त्या चिरामध्ये हा मसाला जाऊन बसतो. हे पहा. आता त्याला लागणारे मसाले घेऊ. तर आता घ्यायचं आहे त्याच्यामध्ये धना जिरा पावडर अर्धा चमचा, आणि आता घेऊ मॅगी मसाला अर्धा चमचा,
मीठ घेतलं आहे चवीनुसार, अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घेऊया आणि 1 मोठा चमचा कश्मीरी लाल तिखट. आता याच्यामध्ये तेल टाकून हे मिक्स करून घेऊ. आणि मी अगोदरच ह्या मसाला लावून वांग्याला घेतलेला आहे, कारण व्हिडिओ मोठा होतो म्हणून मी अगोदरच हे लावून घेतलेलं आहे. हे पहा. आता गॅस लावून घेऊन आता या तवा ठेवायचा आहे. कमी तेलामध्ये ही रेसिपी बनते आणि चवीला भन्नाट लागते. नक्की ट्राय करा. आणि आता ही भाजून घ्यायची आहे. अशा पद्धतीने भाजून घेऊ. चवीला खूप भन्नाट लागते ही रेसिपी फ्राय केलेली. तर वांग्याचं भरीतसुद्धा छान लागतं. तर तुम्हाला कुठली आवडते ते तुम्ही त्याच्याबरोबर ही भाकरी खाऊ शकता. आणि आपल्याला नवलच वाटतं 80 ते 85 व्हरायटी त्या ज्वारीमध्ये आहेत म्हटल्यानंतर ती कसली ज्वारी असेल पहा. तर मग मी बरेच मिलेट्स रेसिपी दाखवलेले आहेत, नक्की ट्राय करा. त्या देखील खूप छान छान आहेत. आता ही भाजून झालेलं वांगं आपण काढून घेऊ. असा फ्राय मस्त झालेला आहे कमी तेलामध्ये. आणि मग आता तुम्ही भाकरीबरोबर किंवा तोंडी लावू शकता. गरमागरम हे तयार झालेलं वांगं आणि ह्या पालक घातलेली भाकरी कशी वाटली रेसिपी मला असं कमेंट करायला विसरू नका. माझी रेसिपी व पदार्थ आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा, इतरांना शेअर करण्याचं विसरू नका, तसेच कमेंट करण्याचं विसरू नका. आपल्यासाठी अशीच नवनवीन पदार्थ नेईन. तोपर्यंत धन्यवाद.